आता मी तुझ्याशी जे काही बोलले ना, तू तुझ्या फ्रेंड्सशी पण बोलून घेऊ शकतेस हे, है ना. म्हणजे साक्षीशी, अजून तुझी कुणाची फ्रेंडशिप असेल त्यांच्याशी, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल. ओके, सी आपला नेक्स्ट पॉईंट आहे ह्या चॅप्टरमधला सिलिकॉन डायऑक्साईड. आपण कंपाऊंड्स पाहत होतो, तर त्या कंपाऊंड्समध्ये आपण बोरॅक्स कंपाऊंड स्टडी केले ऑलरेडी, PPT पाठवली मी तुम्हाला. देन नेक्स्ट वन इज सिलिकॉन डायऑक्साईड. सिलिकॉन डायऑक्साईड, सिलिकॉन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे SiO2. सी दिस SiO2 सिलिकॉन डायऑक्साईड, इट इज ऑल्सो नोन ॲज सिलिका. ह्याला अजून काय नावाने हे केलं जातं, सिलिका, त्याला सिलिका देखील म्हणतात. पहा, हा कोव्हॅलंट स्ट्रक्चर आहे. इट इज अ कोव्हॅलंट स्ट्रक्चर विथ द 3 डायमेन्शनल नेचर. ओके, ह्याचं स्ट्रक्चर जे असतं ते कोव्हॅलंट आहे. कोव्हॅलंट म्हणजे शेअरिंग करून बनलेलं आहे, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने. सो दिस इज अ कोव्हॅलंट स्ट्रक्चर विथ 3 डायमेन्शनल नेचर. ओके, 3D स्ट्रक्चर आहे, कोव्हॅलंट स्ट्रक्चर आहे, त्याला सिलिका असं देखील ॲब्रिवेट केलं जातं. दिस ह्याच्यामध्ये each and every silicon which is attached to the 4 oxygen atom. Okay, म्हणजे हा Si जो आहे, it is attached to 4 oxygen atom. सिलिका 4 ऑक्सिजन ॲटमला अजून अटॅच झालेला असतो. पहा, मी त्याचं स्ट्रक्चर दाखवते तुम्हाला इथे ड्रॉ करून. हाऊ द सिलिकॉन डायऑक्साईड स्ट्रक्चर इज दिस इज Si, Si, सॉरी, आपण स्ट्रक्चर खाली काढूया, पेज संपते आपल्या इथे. If you observe towards the structure, you consider that each and every silicon which is attached to 4 oxygen atom. आता मधला पाहूयात आपण, म्हणजे आपल्याला इझिली समजेल. पहा, सी दिस इज अ सिलिका विच इज अटॅच टू 4 ऑक्सिजन ॲटम. 1, 2, 3 and 4, 4 ऑक्सिजन ॲटमला अटॅच्ड असतो. हा जो ही जी रिंग बनते ती 8 मेंबरची रिंग बनते. बा, इफ यू सी दिस टुवर्ड्स द रिंग, दिस इज अ 8 मेंबर्ड रिंग. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सो रिंग आहे 8 मेंबरची, आणि every silicon, every Si is attached to 4 oxygen atom. If you consider towards the silicon, it is attached to 4 oxygen atom. If you consider another silicon, it is attached to 4 oxygen atom. So this is a structure of SiO2. So each silicon is attached to 4 oxygen atom. It is a 8-membered ring. 8-membered ring structure. Okay, with the alternate silicon oxygen bond. So that is about this SiO2. SiO2 साठी एवढंच आहे. पहा, मग SiO2 काय आहे, लिनियर कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे, त्याला सिलिका देखील म्हणतात. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला SiO2 आहे. लिनियर कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. प्रत्येक सिलिकाला 4 ऑक्सिजन ॲटम अटॅच्ड असतात. 8 मेंबरची रिंग आहे. So that much is for the silica. Okay, next compound is
The next compound is nitric acid. So see, nitric acid, that is molecular formula for the nitric acid is HNO3. We know that it is very strong acid. हा strong acid आहे, strong oxidizing agent आहे. नायट्रिक ॲसिड इज स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ह्याच्यामधला जो सेंट्रल नायट्रोजन ॲटम आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. सो सेंट्रल नायट्रोजन इज sp2 हायब्रिडाइज्ड. Central nitrogen is sp2 hybridized. Now see, it exhibits resonance phenomenon, or we can say it shows resonance phenomenon. रेझोनन्स दाखवतो तो. स्ट्रक्चर पाहूया. मी स्ट्रक्चर दाखवते तुम्हाला की हाऊ इट शोज अ रेझोनन्स और व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस. सी, दिस इज अ सेंट्रल नायट्रोजन ॲटम. हा सेंट्रल नायट्रोजन ॲटम आहे. सेंट्रल नायट्रोजन ॲटमला ह्या 3 ऑक्सिजनने बाउंड केले पहा. दिस इज द बॉन्डिंग लाईक दिस. OH, HNO3. This is a structure for HNO3. So see what happened. We are going to write its resonance structure. In a resonating structure, हा negative charge इथे येईल. At the same time, हा bond इथे negative charge बनवेल. Okay. So what happens here? OH as it is. नेक्स्ट इथे डबल बॉन्ड तयार झाला आणि इथे O मायनस तयार झाला. तर ह्या फॉर्मला, ह्या स्ट्रक्चरला डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज कॉल्ड एज रेझोनन्स. मग हा जो झाला, दिस वी शो अबाउट, दिस इज द रेझोनन्स ऑफ HNO3. तर इथे आपण HNO3चं रेझोनन्स पाहिलं आणि त्याचं स्ट्रक्चर स्टडी केलं. मग ह्याचा जर रेझोनन्स हायब्रिड लिहायला गेलो आपण तर तो असा लिहू शकतो पहा. HO, this NO. इथे जो बॉन्ड आहे ह्या बॉन्डला प्रत्येक टाइमला एक डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं पहा. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर होतं, ह्या फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर होतं आणि या सेकंड स्ट्रक्चरमध्ये इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. बरोबर. सो इट टेक्स अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज, इट ऑल्सो टेक्स अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज. That's why they are called as resonance. This structure is known as resonance hybrid. हे मी जे इथे स्ट्रक्चर ड्रॉ केलं ह्याला म्हणतो आपण रेझोनन्स हायब्रिड. ह्या दोन्ही स्ट्रक्चरला मिळून आपण हे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. ओके. नाव सी, इन दिस स्ट्रक्चर दिस बॉन्ड लेंथ इज, ही जी बॉन्ड लेंथ असते, हा जो बॉन्ड अँगल आहे हा आहे 130 डिग्री अँड दिस बॉन्ड अँगल इज 120 डिग्री. Okay, so this is the structure for HNO3 and resonating structure for the HNO3. HNO3 is a strong acid, strong oxidizing agent. Central nitrogen is a sp2 hybridized. हा जो central nitrogen आहे हा sp2 hybridized आहे आणि हा resonance show करतो. Okay, so all of you get it about this nitric acid. The next one is phosphoric acid. This is also called as orthophosphoric acid. Okay, we are going to draw the first of all the structure for the phosphoric acid. See, this is a central phosphorus atom. हा सेंट्रल फॉस्फरस ॲटम आहे. ऑर्थोफॉस्फरिक ॲसिडचा फॉर्म्युला असतो H3PO4, H3PO4 दॅट इज फॉस्फोरिक ॲसिड, or it is also called as orthophosphoric acid.
स्ट्रक्चर कसं आहे पाहूयात. पहा, दिस इज अ डबल बॉन्ड ओ, this is a OH. What is the meaning of this dotted line and this solid line? Can you remember the meaning of this dotted line and solid line? OH, OH. So this is a structure of phosphoric acid. आता ही जी डॉटेड लाईन आहे ना, म्हणजेच काय, हा बॉन्ड बिलो द प्लेन आहे, प्लेनच्या खाली आहे, आणि हा बॉन्ड प्लेनच्या वरती आहे, आणि हा बॉन्ड प्लेनमध्ये आहे. म्हणजे जर तुम्ही हा पेपर कन्सिडर केला तर पेपरच्या खालच्या साईडला हा बॉन्ड आहे, वरच्या साईडला हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड पेपरवर आहे. दॅट इज कॉल्ड एज दिस इज द डॉटेड अँड सॉलिड लाईन. सो दॅट इज अ स्ट्रक्चर फॉर द ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड. आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला ऑर्थोफॉस्फरिक ॲसिडचा, स्ट्रक्चर पाहिलं ऑर्थोफॉस्फरिक ॲसिडचं. सर नंबर ऑफ ऑक्झो ॲसिड्स दे आर फॉर्म्ड बाय द फॉस्फोरिक ॲसिड. खूप सारे ऑक्झो ॲसिड बनवतात हे पहा. And it is also strong monotoxic mineral acid. So number of oxo acids formed. It is strong non-toxic mineral acid. मिनरल ॲसिडचा मिनिंग माहिती आहे का? असं मिनरल ॲसिड नाव का आलं? जे इनऑर्गॅनिक कंपाऊंडनी बनलेले ॲसिड्स असतात ना, इनऑर्गॅनिक एलिमेंटने बनलेले ॲसिड, त्यांना मिनरल ॲसिड म्हणतात. आता वरती जर तुम्ही पाहिला तर फॉस्फरस हा इनऑर्गॅनिक एलिमेंट आहे. सो त्याने जो एक ॲसिड बनतो त्याला म्हणतात इनऑर्गॅनिक ॲसिड, सॉरी मिनरल ॲसिड. नेक्स्ट वन इज it has a 3 ionizable acidic hydrogen atom. 3 ionizable acidic hydrogen atom. इथे जर तुम्ही ॲटम पाहिले हायड्रोजनचे, इथे पहा हे जे 3 हायड्रोजन ॲटम आहेत ते आयोनायझेबल आहेत. आयोनायझेबल म्हणजे ते इझिली डोनेट करून दिले जाऊ शकतात, ब्रेक होऊ शकतात. का ब्रेक होऊ शकतात? कारण स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन तिथे आहे. तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन काय करेल? पोलॅरिटी वाढवेल. अँड ड्यू टू दिस पोलॅरिटी द बॉन्ड बिकम मोर ॲसिडिक. ओके, हा बॉन्ड खूप जास्त ॲसिडिक बनून जातो. आपल्याला माहिती आहे ॲसिड म्हणजे काय, जे H+ डोनर असतात त्यांना ॲसिड म्हणतो आपण. तर इथे 3 हायड्रोजन डोनेट केले जाऊ शकतात. दॅट्स वाय इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड. नाव द सेंट्रल फॉस्फरस ॲटम इज टेट्राहिड्रल. हा जो सेंट्रल फॉस्फरस असतो त्याची जिओमेट्री आहे टेट्राहिड्रल जिओमेट्री. ओके, सो दिस इज अबाउट द फॉस्फोरिक ॲसिड. छोटासा आहे फॉस्फोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. So this is a structure for the phosphoric acid. H3PO4 is a molecular formula. It is a strong mineral acid, non-toxic acid. Number of oxo acids are formed in this. 3 ionizable acidic hydrogen atom आहेत आणि central phosphorus हा tetrahedral आहे. So all of you get it about this? Yes, ma'am. Okay, very good. Okay, next point is silicones. पुढचा पॉइंट आहे सिलिकॉन. सिलिकॉन वेगळा, सिलिकोन्स वेगळा. आतावरती आपण सिलिकॉन डायऑक्साईड पाहिला होता की ज्याला सिलिका देखील म्हणतात. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट द सिलिकोन्स. एक्झाममध्ये तुम्हाला इथे कन्फ्यूज होतं पहा. तुम्ही सिलिकॉन्स विचारलं तर सिलिकॉन डायऑक्साईड लिहून टाकता, किंवा सिलिकॉन डायऑक्साईड विचारलं तर सिलिकॉन लिहिता. सो दीज आर द 2 डिफरंट थिंग्स, राईट? लक्षात ठेवावे असेल, दीज आर द 2 डिफरंट थिंग्स. मग आता सिलिकॉन्स काय आहे ते पाहूया. The silicons is the organosilicon polymer which having R2SiO unit. हा जो आहे सिलिकॉन हा ऑर्गॅनो सिलिकॉन पॉलिमर आहे which have R2SiO unit where this R is nothing but any alkyl group. R म्हणजे कोणताही अल्काइल ग्रुप असू शकतो. R is nothing but a methyl group or it is a phenyl group. ओके, असे अल्काइल ग्रुप असू शकतात.
नेक्स्ट त्यांची लिंकेज कशी असते पहा. दे हॅव दिस टाईप ऑफ लिंकेज, SiO SI लिंकेज. ह्या टाईपची लिंकेज असते. आत्ताच जशी आपण मागे पाहिली होती त्या टाईपमध्ये त्यांची लिंकेज असते. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला R2SiO आहे. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट इट्स प्रिपरेशन कसा आहे पाहूयात. कसा प्रिपेअर करतात तो. See, in a preparation method, this methyl chloride, when it is subjected to the silicon, मिथाइल क्लोराइड मध्ये जर सिलिकॉनची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ कॉपर पावडर टाकून, तर हा पहिला कंपाऊंड देतो आपल्याला, दॅट इज डायमिथाइल डायक्लोरोसिलेन, CH3CH3Cl आणि Cl असा कंपाऊंड इथे भेटतो. त्याला म्हणतात डायमिथाइल डायक्लोरोसिलेन. काय केले परत एकदा पहा. हा मिथाइल क्लोराइड आहे. मिथाइल क्लोराइडचे 2 मोल्स यूज केले आपण. त्यांच्यामध्ये सिलिकॉनची ॲडिशन केली कॉपर पावडरच्या प्रेझेन्समध्ये. सो वी गेट दिस काइंड ऑफ डायमिथाइल डायक्लोरोसिलेन नावाचा कंपाऊंड भेटेल. नाव दिस डायमिथाइल, आता जो तयार झाला ना डायमिथाइल डायक्लोरोसिलेन, त्याला आपण सेकंड रिॲक्शन, त्याच्यावरच सेकंड रिॲक्शन करणार आहे. मी वरचा परत घेते पहा. दिस इज द डायमिथाइल डायक्लोरोसिलेन. When addition of water molecule to this, there is a removal of HCl. HCl चे 2 मोल रिमूव्ह होऊन जातील पहा. 2 moles of HCl get removed. Here 2 moles of HCl get removed and we get CH3. हा Cl निघून जाऊन इथे तयार होईल. जस्ट अ मिनिट. CH3 इथे येईल OH आणि OH. आता डायमिथाइल डायक्लोरोसिलेन पासून आपल्याला इथे भेटला डायमिथाइल सिलेन डायॉल. वी गेट हिअर डायमिथाइल सिलेन डायऑल. ओके, वी गेट दिस काइंड ऑफ कंपाऊंड. आता जो तयार झाला ना इथे डायमिथाइल सिलेन डायॉल, त्याला परत आपण इथे तिसऱ्या स्टेपमध्ये खाली घेणार आहोत आणि त्याच्यावर प्रोसेस करणार आहोत पहा. सो दिस डायमिथाइल सिलेन डायॉल ऑन अ पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन म्हणजे काय? सेम मॉलिक्यूलला वारंवार एकमेकांबरोबर रिॲक्ट करणे, त्याला पॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणतात. ह्यावेळेस ह्याच्यातून H2O रिमूव्ह होऊन जाईल. सो पॉलिमरायझेशन करणार आहे आपण इथे. काय होईल पहा, SI. वी गेट दिस काइंड ऑफ रिपिटेटिंग युनिट. आपल्याला असं रिपिटेटिंग युनिट भेटेल इथे. CH3O पॉलिमरायझेशन करतोय आपण, म्हणजे सेम मॉलिक्यूलला वारंवार ट्रीट करतो एकमेकांबरोबर. सो काय होईल पाहिजे, वी गेट दिस काइंड ऑफ कंपाऊंड सिलिकॉन पॉलिमर. इथे आपल्याला भेटतो तो आहे सिलिकॉन पॉलिमर. आता ह्याचा काय करायचं आपल्याला, टर्मिनेशन करायचं. प्रोसेस कशी केली पहा. ह्या पहिल्या स्टेपला म्हणतात इनिशिएशन स्टेप. इनिशिएशन. त्याच्यानंतर ही जी दुसरी स्टेप आहे, ह्याला थर्ड स्टेप, त्याला पॉलिमरायझेशन म्हणतात. इथे आपण पॉलिमरायझेशन केलं म्हणजे सेम मॉलिक्यूलला वारंवार एकमेकांबरोबर ट्रीट केलं आणि एक मोठा पॉलिमर बनवला. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण करणार आहे टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे काय, आता आपल्याला थांबायचं आहे कुठेतरी. ओके, सिलिकॉन पॉलिमर खूप मोठा बनला आहे, एकमेकांबरोबर हे कंटिन्यूस कंबाईन होत गेले आणि द ह्यूज मॉलिक्यूल इज फॉर्म. बट वी हॅव टू टर्मिनेट द चेन. आता आपल्याला चेन टर्मिनेट करायची, चेन लेंथला कंट्रोल करायचं आहे कुठेतरी. सो हाऊ द चेन इज टर्मिनेटेड, द चेन लेंथ is controlled by addition of
हां ॲट द एंड आपण एंडला आहे ना हा मॉलिक्यूल त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि चेनची ग्रोथ काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे, थांबवणार आहे. मग रिॲक्शन किंवा स्टेप कशी होते पहा. दिस इज एस आय. हा जो आपण रिपिटेटिंग युनिट वरती तयार केला ना, तो रिपिटेटिंग युनिट आहे हा ओ ओ. बट वी हॅव टू टर्मिनेट द रिंग, terminate the chain, so we added this another compound in this to terminate the chain. That's why we get a this terminated chain. The chain length is stopped here. इथून पुढे चेन ग्रो नाही होणार आता. ओके, सो चेन इज स्टॉप्ड. तर प्रोसेस समजली का, लक्षात घ्या. आपण इथे पाहिलं इनिशिएशन, त्याच्यानंतर प्रपोगेशन आणि देन टर्मिनेशन. राईट, we study about the initiation, propagation and termination. तर टर्मिनेशन केलं आपण आता, इथे चेन ग्रोथ थांबली पा. नेक्स्ट स्टेपला काय होतंय, नेक्स्ट आपण पाहतो त्यांच्या प्रॉपर्टीज. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट इट्स प्रॉपर्टीज. सिलिकॉनच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत पहा. द व्हेरी फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ सिलिकॉन इज इट इज अ वॉटर रिपेलेंट. वॉटर रिपेलेंट आहे, वॉटरला रिपेल करतात, म्हणूनच ते आपण सिलिकॉन डाय पेंटमध्ये यूज करतो पहा, कारण तो वॉटर रिपेलेंट असतो. इट इज अ हाय थर्मल स्टॅबिलिटी. ह्याची थर्मल स्टॅबिलिटी हाय आहे. इट इज अ गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. इलेक्ट्रिकल कंडक्टर नाही आहे, तो इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहे. इट रेजिस्ट टू ऑक्सिडेशन अँड केमिकल्स. ऑक्सिडेशनला आणि केमिकल्सला रेजिस्ट करू शकतो. नेक्स्ट आहे युजेस. मग युजेस काय काय असतात पहा ह्यांचे. ॲज इट इज अ इन्सुलेटिंग मटेरियल, इट इज यूज इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, वॉटरप्रूफिंग फॅब्रिक्स. इन्सुलेटर असल्या कारणाने तो इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये यूज केला जातो पहा, म्हणजे वायर्स वगैरे बनवण्यासाठी यूज केला जातो. Used in electrical appliances, then it is used in waterproofing fabrics. वॉटरप्रूफिंग फॅब्रिक्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुमची बॅग असेल, सॅक असेल की जी वॉटरप्रूफ आहे, जी आपण पावसामध्ये जरी यूज केली तरी पण तिच्यामध्ये पाणी जात नाही. बॅग आहे किंवा शूज आहेत, सँडल्स आहेत, किंवा आपले रेनी सीझनमध्ये आपण जे क्लोथ्स यूज करतो म्हणजे जॅकेट्स वगैरे आहेत. सो इट इज यूज्ड ॲज अ वॉटरप्रूफिंग फॅब्रिक. इट इज अ हाय टेम्परेचर लुब्रिकंट. हाय टेम्परेचरला लुब्रिकंट म्हणून देखील यूज करतात हे. And the next one is it is used in पेंट्स. पेंट्समध्ये यूज करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं हे वॉटरप्रूफिंग आहेत, सो पेंटमध्ये हे यूज करतात, जेणेकरून पेंट हाय टेम्परेचरला, ऑक्सिडेशनला, सनलाईटला विस्टँड करू शकतात, तिथे खराब होत नाहीत ते. ओके, सो दिस इज अबाउट द सिलिकॉन्स. So all of you get it about the silicones? Yes, ma'am. Okay. Now the last one is ammonia. Next we are going to see about the ammonia. अमोनिया काय आहे मग पहा.
फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी इट्स प्रिपरेशन मेथड. पहिल्यांदा त्याची प्रिपरेशन मेथड करूयात. Laboratory method first of all. See, laboratory method, when ammonium chloride is treated with the select lime, that is calcium hydroxide, it gives you ammonia plus calcium chloride plus removal of water molecule. Okay, that is the first method for the preparation of ammonia by the laboratory method. लॅब मध्ये आपण फक्त अमोनियम क्लोराइड मध्ये जर कॅल्शियम हायड्रॉक्साइडचे ॲडिशन केली तर आपल्याला अमोनियाचं प्रिपरेशन होईल. नेक्स्ट आहे in presence of ammonium sulfate. When ammonium sulfate is treated with the strong base like NaOH, sodium hydroxide, it gives you ammonia plus sodium sulfate plus H2O. नेक्स्ट मेथड आहे preparation of ammonia by the nitrogenous method by using the decomposition reaction. Okay, ammonia preparation by using decomposition reaction, decomposition of urea. युरियाचं डिकम्पोजिशन करून आपण अमोनियाला प्रिपेअर करूया. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ युरिया, NH2C डबल बॉन्ड O NH2. हा युरिया आहे. युरियामध्ये जस्ट वॉटरची जर ॲडिशन केली आपण तर हा देतो आपल्याला अमोनिया प्लस कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. ओके, सो हिअर वी प्रिपेअर द युरिया फ्रॉम द युरिया. आता तुम्ही ही रिॲक्शन घरी करून पाहू शकता. पहा, युरियाला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर असे बुडबुडे येतात, म्हणजेच कार्बन डायऑक्साइड त्याच्यातून बाहेर पडतंय आणि मग खाली काय राहते, अमोनिया आणि वॉटर. राईट, सो दिस इज अबाउट द two methods. Now the third method for the preparation we are going to see, that is by using a Haber's method, Haber's process. Haber process to manufacture the ammonia. मग काय आहे Haber's process? Haber's process is a direct combination process. Nitrogen and hydrogen, when they get directly combined together in presence of catalyst, this is a reversible reaction. We get here ammonia gas, आणि मोस्टली यूज केलेली रिॲक्शन आहे कारण इथे कोणताही बाय प्रोडक्ट तयार होताना तुम्हाला दिसणार नाही. पहा, दिस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज -46.1 किलोजूल पर मोल. ओके, सो तुम्ही जर पाहिलं इथे हॅबर्स प्रोसेस आहे. दिस इज द अमोनिया, डायरेक्ट नायट्रोजन आणि ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजनला कंबाईन केलं. सो कोणते कोणते कॅटॅलिस्ट, कुठला कॅटॅलिस्ट यूज केला जातो इथे ते आपण पाहूयात. पहा, द कॅटॅलिस्ट यूज इज अ ट्रेसेस ऑफ अमाउंट्स ऑफ पोटॅशियम ऑक्साईड अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ आयर्न ऑक्साईड. ओके, FeO. FeOच्या प्रेझेन्समध्ये पोटॅशियम ऑक्साईड किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड हा कॅटॅलिस्ट इथे यूज केला जातो. हाय टेम्परेचर यूज केलं जातं ह्या प्रोसेसमध्ये, आणि दिस प्रोसेस हाय प्रेशर इज ऑल्सो फेवर फॉर दिस रिॲक्शन. So at a high temperature, at a high pressure, direct combination of nitrogen and hydrogen to gives the ammonia. This is the exothermic reaction. At heat is evolved here, and the catalyst uses FeO, K2O, FeO in presence of potassium oxide and aluminum trioxide. कुठलाही बाय प्रोडक्ट तयार होत नाही, म्हणून ही मेथड जी असते ती व्हॅल्युएबल आणि चांगली मेथड कन्सिडर केली जाते. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट इट्स फिजिकल प्रॉपर्टीज. अमोनिया जो आहे तो कलरलेस गॅस आहे. इट इज कलरलेस
gas with a pungent odor. पंजंट ओडर. पंजंट ओडर म्हणजे काय की त्याचा जो स्मेल असतो तो खूपच खराब असतो. इट हॅज अ व्हेरी पंजंट ओडर. तुम्ही कॉमन टॉयलेट बाथरूम्स पाहिले असेल बा, तिथे जसा स्मेल असतो ना, दॅट इज अ स्मेल ऑफ युरिया. तो स्मेल असतो युरियाचा. आता इथे दे आर हायली सॉल्युबल इन वॉटर. तुमच्या घरी जर शेती असेल तर घरी आपण युरिया आणतो पहा, तर तुम्ही त्याला वॉटरमध्ये सॉल्युबल करून पाहू शकता. ही रिॲक्शन घरी करू शकता तुम्ही. वॉटरमध्ये युरिया सॉल्युबल होतोय का, तो त्याच्यामध्ये सॉल्युबल केल्यानंतर असे कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे येतात का. सो यू कॅन ऑब्झर्व दिस. नेक्स्ट, त्याचा बॉइलिंग पॉईंट जो असतो, इट्स बॉइलिंग पॉईंट इज 239.7 केल्विन. ओके. सो जो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असतं अमोनियाचा, द कॉन्सन्ट्रेटेड अमोनिया सोल्युशन इज नोन ॲज लिकर अमोनिया. ह्याला म्हणतात लिकर अमोनिया. ओके. सो दिस इज अबाउट द अमोनिया. ठीक आहे. नेक्स्ट आपण फक्त अमोनियाचं बेसिक नेचर पाहूया की वाय अमोनिया इज अ बेसिक इन नेचर. Ammonia is highly basic in nature because when it dissolves in water, it gives you ammonium ion, that is NH4 plus OH minus. And according to Arrhenius concept, we know that the species which loses OH minus ion, this is called as base. So ammonia acts as a strong base here. मग आता ह्या कॉन्सेप्टला, त्याच्या स्ट्रॉंग बेस नेचरला सपोर्ट करण्यासाठी आपण एक दोन रिॲक्शन्स पाहूयात. विच रिॲक्शन सपोर्ट द बेसिक नेचर. वी कॅन राईट हिअर सपोर्टिंग नेचर ऑफ अमोनिया. अमोनियाच्या सपोर्टिंग नेचर कसं स्टडी करतो पहा. वेन अमोनिया इज डिझॉल्व इन ॲसिड like HCl, it gives you strongly basic compound, that is ammonium chloride. Similarly, when ammonia is dissolved in another type of acid, that is dibasic acid H2SO4, it also gives you basic compounds like ammonium sulfate. ओके. तर हे त्याचं प्रूफ आहे की अमोनियाला जर ॲसिडमध्ये डिझॉल्व केला, अमोनिया हा बेस आहे, त्याला जर ॲसिडमध्ये डिझॉल्व केला तर तो सॉल्ट देतो. सो दॅट इज अ one reaction. Another reaction for the salt formation is that is, if a zinc sulfate is treated with the ammonium hydroxide, it gives you zinc hydroxide, that is ZnOH twice प्लस अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेट हा सॉल्ट आहे. मग झिंक सल्फेटला ज्यावेळेस अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये रिॲक्ट केलं तर वी गेट अ सॉल्ट. सो दॅट इज द सॉल्ट फॉर्मेशन रिॲक्शन ऑफ अमोनिया. ओके. सो ऑल ऑफ यू गेट इट अबाउट द अमोनिया. एक छानशी शॉर्ट नोट बनवून ठेवा अमोनियावर, किंवा हॅबर्स प्रोसेस वगैरे विचारली जाते. हा हे बनवून ठेवा. आणि for the theory point, actually मी दिले तिथे notes, पण for more your information you can refer your 203 page number from your textbook जे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. So is there any problem in this? No, ma'am. Okay, here we finished our 11th syllabus. 11वीचा सगळा सिलेबस आपल्या इथे फिनिश झालाय. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये? आणि 11वीचे हे जे इनऑर्गॅनिकच्या तिन्ही चॅप्टर होते, ह्या तिन्ही चॅप्टरला केअरफुली रीड करून ठेवा एकदा वेळ भेटला तर, म्हणजे आज उद्या 1-2 दिवसांमध्ये, की जेणेकरून मी 12वीचा इनऑर्गॅनिकच चालू केलं आहे हे तुमच्या लक्षात येत असेल, की जेणेकरून आपल्याला काय होईल, 12वीचा इनऑर्गॅनिक सोप्पा जाईल. येस. अजून काही प्रॉब्लेम आहे का आदिती? Aditi, is there any problem?
कसं बसता तुम्ही लेक्चरला? काम करता करता लेक्चर करता की साईडला बसून लेक्चर करता? साईडला बसून. येस, व्हेरी गुड. तुम्ही तुमची नोटबुक समोर घेऊन करू शकता. तुम्ही तुमचं बुक समोर ठेवा, है ना, की जेणेकरून पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा त्याच्यामध्ये, तर त्याचा फायदा होईल. नाहीतर अदरवाईज तुम्ही कुठेतरी साईडला काहीतरी काम करताय किंवा तुम्ही झोपलेत आणि मोबाईल शेजारी ठेवलाय. नो, इट डझंट वर्क. राईट? ओके. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा कधी पण. वी आर ऑलवेज हिअर. चालेल, थांबूयात मग. फिनिश झालं आपलं. आता आपण डायरेक्ट 12वीवर फोकस करूयात. थांबूयात मग. बाय.